शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त बुऱ्हाणनगरमध्ये भाविक भक्तांची अल्लोट गर्दी। नवरात्रीनिमित्त आज तिसऱ्या दिवशी बुऱ्हाणनगर येथे तुळजापूरच्या देवीच्या पालखीचे आगमन होत असते। या पालखीचे आज बुऱ्हाणनगर वासियांच्या वतीने आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच अक्षय दादा कर्डिले मित्रमंडळाच्या वतीने उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले। यावेळी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार शिवाजीराव कर्डिले व अक्षय कर्डिले यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या। मोठ्या प्रमाणामध्ये भाविकजन भक्तगण देवीच्या दर्शनाला देवीचा त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आणि देवी नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी प्रत्येकाला ते आशीर्वाद मिळण्याचं काम 100% होतंय। म्हणून आज आपण पाहिलं जरी पाऊस जरी असला तरी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळते। त्याचं कारण आहे का ते एक महत्त्व आहे त्या जगदंबा मातेला, कारण इथं जगदंबा मातेचा उगम झाला आणि ते नंतर तुळजापूरला जगदंबा माता तिथे गेली आणि तिथे मला स्वतः अदृश्य होण्याचं काम ती झालं। आणि याची व्याख्याही मला स्वतः बऱ्याच लोकांना माहिती, जे तुळजापूरला जे काही यात्रा भरती, तुळजापूरला जे काही मला स्वतः नवरात्राचा सण मोठा साजरा होतो ते इथूनच जगदंबा मातेची बुऱ्हाणवरून पालखी जाते आणि तिथं तो उत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा होण्याचं काम होतं। आणि नवरात्राचं जर पाहिलं तर एकाही माता भगिनी माझी माहितीप्रमाणे आपण उपास धरल्याशिवाय राहत नाही। उपास तर धरतात बसला, पण 9 दिवस पायामध्ये कुठल्याच प्रकारची चप्पल घालायचं काम करत नाही। असं पावित्र्य प्रत्येकजण करण्याचं काम करत असायचं। आता आम्ही आमचं स्वतःचं प्रत्येकाचं भाग्य समजतो। आमचा जन्म बुऱ्हाणनगरमध्ये झाला, देवीच्या गावाला झाला, ते आम्ही आमचं स्वतःचं भाग्य समजून आम्ही त्या देवीचं नेहमीच त्या ठिकाणी मला स्वतः दर्शन घेतो। आणि देवी तर मला सुद्धा प्रत्येक व्यक्तीला तर मला असं वाटतं आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करते, पण माझ्यासारख्याला सुद्धा देवीच्या कृपेने आशीर्वादाने एक 6 वेळाला आमदारची पद मिळालं, मंत्रीपद मिळालं, याच्यापेक्षा दुसरी मला असं वाटतं काही कुठल्या प्रकारची अपेक्षा काही शिल्लक राहिली नाही आणि प्रत्येकाला देण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करते। म्हणून आज नवरात्राच्या निमित्ताने तालुक्यातल्या आणि विशेष करून जिल्ह्यातले जेवढे भक्तगण भाविकगण दर्शनाला येतील त्यांना मी माझ्या वतीने विशेषतः मतदारसंघाच्या लोकांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि आपण बाईट घेतली, विशेष करून आमचं त्या ठिकाणी प्रोत्साहन देवीचं वाढवलं त्याबद्दल आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद।